कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी नेरली तामगाव ते उजळाईवाडी हा रस्ता प्रशासनाकडून बंद करण्यात आलाय। भर रस्त्यात भली मोठी चर खोदण्यात आली आहे। रस्ता बंद असल्यामुळे तामगाव व उजळाईवाडी इथल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। त्यांना कोल्हापूरला जाण्यासाठी गोकुळ शिरगावला वळसा घालून जावं लागत आहे। हा मार्ग लांबचा असल्याने नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात आहे। त्याचबरोबर रुग्णांचेही हाल होत आहेत। रस्त्यातच चर खोदल्याने अपघाताचे प्रमाण वाढले। त्यामुळे नेरली तामगाव ग्रामस्थांनी प्रशासनाला आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। त्यानुसार पर्यायी रस्ता होईपर्यंत हा रस्ता तात्काळ सुरू करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। मी महेश पिंपळे, तामगाव तंटामुक्त अध्यक्ष। आज आमच्या तामगाव गावामधील विमानतळ हद्दीमध्ये जो पूर्वीपास जो रस्ता जो चालू होता तो अचानक विमानतळ विस्तारीकरणाच्या सुरक्षेच्या कारणास्तव गेले महिनाभर हा रस्ता बंद केला होता विमानतळाने प्रशासनाने। तर यामध्ये हा रस्ता बंद केल्यानंतर आमच्या ग्रामस्थांची व खास करून विद्यार्थी व आरोग्य सेवेचे जे आमचे प्राथमिक केंद्र उचगावला असून अंगणवाडी सेविकांना अचानक पेशंट जे आहेत ते त्यांना घेऊन येण्याची अडचण होत होती। आणि हे सर्व करत असताना लोकांच्या ग्रामस्थांचा हाल बघत मागच्या महिन्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब व पालकमंत्री आंबेडकर साहेब व आमचे विद्यमान आमदार आजी माजी सर्व यांच्यासोबत आमची एक बैठक झाली ग्रामस्थांची। तर त्यामध्ये त्यांनी आमच्या रस्त्याची प्रश्नांची जाणीव घेऊन त्यांनी एक रस्ता बाबा की आम्ही तुम्हाला काही कारणास्तव हा रस्ता खुला करून देतो असं आश्वासन दिलं होतं। तरी पण ह्या गोष्टीला एक महिना झालं। ह्या महिना झाल्यानंतर यांनी कोणतेही आश्वासन न दिल्यामुळे काल आम्ही सर्व ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा विषय केला आणि स्वतः जाऊन सर्वांनी कोरपाट्या घेऊन रस्ता मोजवण्यात आज रोजी असं ग्रामस्थांचं ठरलं होतं। गावसभेचा तसा ठरावही झालेला आहे। याची दखल घेऊन काल प्रशासनानं तहसीलदार साहेब, प्रांत साहेब व सर्कल साहेब या सर्वांची मिटिंग ताबडतोब आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये काल संध्याकाळी 6 वाजता लावली। तर त्यानंतर आम्ही जी बाजू ग्रामस्थांची होती की आम्हाला एक लो व्हेकल आणि टू व्हीलर एवढ्यासाठी फक्त आम्हाला विद्यार्थी आणि आरोग्यासाठी हे आम्हाला जागा आम्हाला फक्त सोड द्या। ज्या वेळेला तुम्ही प्रशासन आम्हाला पर्यायी रस्ता देईल, पर्यायी रस्ता झाल्यानंतर तुमचा रस्ता बंद करण्यात यावा। जोपर्यंत पर्यायी रस्ता होत नाही तोपर्यंत रस्ता बंद करावा अशी आमची ग्रामस्थांनी भूमिका घेतली। तीच बाजू तहसीलदार साहेब, प्रांत साहेब यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवली ग्रामस्थांची मागणी। त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी आज त्वरित हे आंदोलन होऊ नये यासाठी त्यांनी आम्हाला त्वरित आज 11:30ची टायमिंग दिली। आम्ही सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, डेप्युटी सरपंच आजच्या बैठकीत अशी चर्चा झाली की जिल्हाधिकारी साहेबांनी त्वरित उद्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊन त्यांनी 2 व्हीलर व 4 व्हीलर यासाठी तुम्हाला त्वरित रस्ता खुला करून आमची शासनाची मिटिंग घेऊन शिक्षण आणि आरोग्य ह्या हेतू होतं जास्त करून ह्याच्यावरती जास्त फोकस त्यांनी दिलेला आहे। या लोकांची गैरसोय होईल म्हणून त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की उद्या 2 दिवसात तुम्हाला सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी बोलवून तुम्हाला हा आम्ही आदेश काढून देतो म्हणून चांगली त्यांनी निर्णय दिलेला आहे। त्यांचंही आम्ही प्रशासनाचं स्वागत करतो। कोणता? हा कायमचा। जोपर्यंत पर्यायी रस्ता होत नाही तोपर्यंत हा रस्ता आम्हाला ह्याच्यासाठी देणार तिने। हां, सेप्सिल सिम्पली पॅकेजिंग, सेप्सिल मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड, मॅन्युफॅक्चरर ऑफ पॅकेजिंग मशीन्स, ऑफिस G135 MIDC नियर टेलिफोन ऑफिस, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर। फॅक्टरी D56-2 नियर घाटगे पाटील इंडस्ट्रीज, कागल, हातकणंगले 5 स्टार MIDC, कोल्हापूर। कॉन्टॅक्ट 9321202112।